नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल हनुमंतराव मोहिते, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा सांगली जिल्हा. आज या ठिकाणी पलूस तालुक्याची पलूस नगरपालिकेची जी इलेक्शन्स आहे त्यासाठी मी आलेलो आहे. आणि आज एकंदर नागरिकांचा उत्साह पाहता अतिशय जोर आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्व मतदारांमध्ये. तसेच आज मी बऱ्याच डोर टू डोर संपर्क केला. लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट असेल, माजी सैनिक काही आहेत त्यांचं 1 रँक 1 पेन्शन संदर्भात चांगलं मत आलेलं आहे. त्यानंतर सैनिकांना जो 8वा पे कमिशन जो लागू केला त्या 8वा पे कमिशन संदर्भात सुद्धा एक चांगलं मत आलेलं आहे. हा प्रभाग क्रमांक 3 जो आहे त्याच्यामध्ये 2 उमेदवार उभे आहेत. एक आहेत सागर कांबळे आणि दुसरे आहेत योगिताई पाटील. तसेच आत्ता नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत सोनालीताई सागर नलावडे यांच्या प्रचारासाठीही आम्ही या ठिकाणी आलो आहे. तर तुम्ही बघत असाल की हे वोटिंग मशीन आहे, EVM आहे आणि त्यामध्ये 3 नंबरला सोनालीताईंचं नाव आहे. मी सर्वांना विनंती करतो भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्ह्यातर्फे की आपण 3 नंबरचं नगराध्यक्षपदासाठी बटन जरूर दाबावं. ते कमळाचं बटन आहे. नरेंद्र मोदी असतील, आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील आणि या जिल्ह्यामध्ये आदरणीय पृथ्वीराज बाबा असतील, संग्रामभाऊ देशमुख असतील, तसेच आपले इतर सर्व नेते असतील, ह्यांनी चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. शरदभाऊ लाड आल्यामुळे आणखीन त्याला बळ मिळालेलं आहे. आगामी पलूसची निवडणूक ही फार महत्त्वाची आहे. कारण की जर तुम्ही जाहीरनामा पाहिला तर मागी जी कामं झाली होती त्यापैकी कुठलंही काम ठळक झालं नाही आहे. आज ही पलूस या नगरपालिकेमध्ये रस्त्याचा प्रामुख्याने प्रश्न आहे, मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आहे, या ठिकाणी बंदिस्त गटारं नाही आहे, त्यामुळे रोगराई असेल, अशा असंख्य समस्यांना पलूसकरांना सामोरे जावं लागत आहे. लाईट, या ठिकाणी लाईटीची दुरवस्था आहे, पाणी मिळत नाही आहे. साधारणपणे 5 किलोमीटरवरती कृष्णा नदी वाहते आणि कृष्णा नदीचं आपल्याला माहिती आहे की जीवनदायिनी आहे, पण 5 किलोमीटरचं पाणी हे काँग्रेसवाले किंवा इतर पक्ष आता या पलूस तालुक्यात आणू शकले नाहीत. पाण्याचा प्रश्न, पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न, पाण्याच्या भूखंडाचा प्रश्न, असे अनेक प्रश्न गेल्या वर्षानुवर्ष पलूसकरांना भेडसावत आहे. मला वाटतं देशाला आज स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊन गेली तरी अजून पलूस शहराला पाणी आपण देऊ शकलो नाही. ही चूक काँग्रेसची आहे व ही चूक तशी मतदारांची म्हणता येईल. त्यामुळे आता जर तुम्हाला आपल्या हक्काचं शुद्ध स्वच्छ पिण्याचं पाणी हवं असेल तर तुम्ही कमळाला मतदान केलं पाहिजे, भारतीय जनता पार्टीला मतदान केलं पाहिजे. कारण की नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे की शुद्ध जल पेय योजना, प्रत्येक नळाला शुद्ध पाणी देण्याची यंत्रणा नरेंद्र मोदी साहेबांनी आणलेली आहेत. तसेच या ठिकाणी घरांचाही प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शहरी आवास योजना जर प्रॉपर राबवायची असेल, प्रत्येकाला घर द्यायचं असेल तर मला वाटतं आपण भारतीय जनता पार्टीच्या कॅन्डिडेटला निवडून दिलं पाहिजे. सर्व कार्यकर्ते अहोरात्र मेहनत करत आहेत कारण की त्यांना उद्याचा भारत बघायचा आहे. या उद्याच्या भारतमध्ये, विकसित भारतमध्ये, विकसित महाराष्ट्रामध्ये आम्हाला विकसित पलूससुद्धा बघायचं आहे. त्यासाठी ही आजची साधारणपणे निवडणूक आहे आणि उत्साह एवढा प्रचंड आहे की कोण काँग्रेसचा असेल किंवा कोण इतर पक्षाचे, त्यांनाही वाटतं की आम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान करावं. कारण की त्यांना वाटतं एक संधी भारतीय जनता पार्टीला दिली पाहिजे. माननीय देवेंद्रजींची भूमिका तीच आहे कारण की त्यांनी चांगला आराखडा, शहरांचा आराखडा तयार केलेला आहे. त्यांनी कायम विधान करतात की 40,000 गावात जेवढी लोकसंख्या वसते तेवढी 400 नगरामध्ये लोकसंख्या वसते. त्यामुळे आगामी काळात DP प्लॅन असेल, मला माहिती आहे की विकास आराखड्याचा ज्वलंत प्रश्न आहे, पण तुम्हाला सांगतो विकास आराखड्याचा ज्वलंत प्रश्न भारतीय जनता पार्टीशिवाय कुठली इतर पार्टी त्यामध्ये हस्तक्षेप करून तो आराखडा बदलू शकत नाही. असे बरेच प्रश्न आहेत आणि पलूसकर जनता नक्कीच यावेळी भारतीय जनता पार्टीला मतदान करेल. अण्णांच्या रूपाने, नरवडे अण्णांच्या रूपाने एक चांगलं खमक्या नेतृत्व आलेलं आहे. जे नेतृत्व स्वाभिमानी आहे, जे नेतृत्व हे एक चांगल्या विचारांचं आहे, त्यांची आध्यात्मिक अण्णांची परंपरा आहे आणि ते नेतृत्व स्वयंभू आहे. त्या माणसाला पैशाची गरज नाही, त्या माणसाला लोकसेवा करण्याची इच्छा आहे. त्यामुळे अण्णा आणि आपल्या सुनेला या ठिकाणी सोनालीताईंना उभं केलेलं आहे आणि त्याही सक्षम आहेत, त्या इंजिनियर आहेत
आणि असं चांगलं व्यक्तिमत्व या नगराध्यक्षपदासाठी उभं केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीची हीच खासियत आहे. मी सर्वांना विनंती करतो, आपण भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात मतदान करावं. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.